नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला पाहिजे आहे भोपळ्यापासून अगदी भन्नाट रेसिपी. गोड काही न बनवता चटकदार पदार्थ बनवायचा आहे. भोपळ्यापासून अनेक पदार्थ बनवतात, पण आपल्याला त्यातला त्यात वेगळा पदार्थ बनवायचा आहे. भोपळ्याची भाजी बनवतात, घारगे बनवतात, पराठे बनवतात, पण आपण एक छान असा चटकदार पदार्थ बनवणार आहे. त्यासाठी भोपळा कापून घेतलेला आहे आणि कापल्यानंतर अशा 2 फोडी मी घेतलेल्या आहे. पूर्ण भोपळ्यात आपल्याला त्या रेसिपीला लागणार नाही. ज्याप्रमाणे तुम्हाला बनवायचं आहे तेवढाच भोपळा घ्यायचा आहे. हा भोपळ्याची रेसिपी 5-6 माणसांसाठी पुरेसी आहे. आता खापा करून घेतलेली आहे आणि साल काढून घ्यायची आहे. झटपट साल निघते, काहीही वेळ न लागता भोपळ्याची साल निघाली जाते. भोपळा म्हटला का काही जणांना आवडत नाही, पण ह्या पद्धतीने करून तर पहा. मागून घेऊन खातील इतकी भन्नाट रेसिपी होते. आता आपण साल काढून घेतल्यानंतर किसणीने किसून घ्यायचं आहे. 2 वाट्या ह्या किस झालेला आहे आणि 2 वाट्यापासून आपल्याला त्यामध्ये गव्हाचं पीठ, तांदळाचं पीठ आणि काही मसाले आहेत. जर तुम्हाला आणखीन पीठ हवं असलं तर गव्हाचं पीठ वापरू शकता. आता त्यासाठी घेतलेलं आहे तीळ, हळद, थोडंसं धणा-जिरा पावडर आणि ही आहे कांदा लसूण मसाला, घरगुती मसाला आणि थोडासा घेतलेला आहे ओवा. हाय का नाही, खमंग रेसिपी होणार आहे आपल्या. ओवा घातला तर आपल्या शरीरासाठी म्हणजे पोटासाठी खूप उपयोगी पदार्थ पडणारा आहे. आता एक कढई ठेवून द्यायची आहे गॅसवरती. त्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे. 2 चमचे पुरेसे आहे, जास्त घालायची गरजही नाही. आता आपला किस 2 वाट्या कढईमध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे. भोपळा 2 वाट्याच आहे, त्यामुळे 1 वाटी तांदळाचं पीठ आणि 2 वाट्या आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे. त्याआधी मी आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहे आणि मीठ घालून घेतल्यानंतर काही मसाले वापरणार आहेत. थोडासा किस झालेला आहे, नरम पडलेला आहे आणि काढून घ्यायचा आहे आपल्याला. शिजलेला आहे थोडासा आणि परातीत काढून घ्यायचा आहे. त्यामध्ये मसाले घालून घेतलेले आपण आणि तांदळाचं पीठही घालून घेतलेलं आहे. मसाले कोणते आहेत तुम्हाला सांगितलेलेच आहे. गव्हाचं पीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. आधी 1 वाटीच घ्यायचं आहे, त्यानंतर आपण जास्तही घेऊ शकतो, कारण आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. ह्या भोपळ्याच्या किसामध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. जर आणखीन पीठ लागलं तर गव्हाचं टाकू शकता. आता हे गरम असल्यामुळे थोडंसं काविलत्याने हलवते आणि थंड झाल्यानंतर तुम्ही हाताने पीठ मळून घेऊ शकता. आपण जसं भाकरीला पीठ मळतो त्याप्रमाणेच मळून घ्यायचं आहे. वरून थोडीशी मी मीठ घातलेलं आहे आणि साखरेचे दाणेसुद्धा घातलेले आहेत. त्यामुळे चव अप्रतिम येते. भरपूर कोथिंबीर घालायची आहे, म्हणजे आपल्या पिठाला भारीच चव येते. आता कढई बाजूला तापत ठेवायची आहे आणि एका बाजूला आपल्याला हे पहा पीठ मळून घेतलेलं आहे, त्याच्या लाट्या करून घ्यायच्या आहेत. सुरीने कापून घ्यायच्या म्हणजे एकसारख्या आपल्या लाट्या तयार होतात. तुम्हाला जर मोठा
पुऱ्या बनवायच्या असतील तर मोठ्या बनवू शकता, पण मी ह्या पद्धतीत बनवणार आहे. खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत छान असे आपल्या तिखट मिठाच्या भोपळ्यापासून पुऱ्या होणार आहेत. आपण त्याच्यात ओवा घातलेला आहे, लाल तिखट घातलेला आहे, धणा जिरा पावडर आहे आणि मीठ, हळद, कांदा लसूण मसाला, त्यामुळे अगदी अप्रतिम चव येते. आता आपलं तेल तापलेलं आहे, त्यामध्ये आपण पुरी घालून घ्यायची आहे. थोडंसं झाऱ्याने डवचत राहायचं आहे, म्हणजे पुऱ्या अप्रतिम टम फुगतात. तिळाचा स्वाद त्यामध्ये दाताखाली आला का आपल्याला खमंगच येतो. अशा टम फुगलेल्या पुऱ्या नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. झटपट होतात, काहीही वेळ न लागता ह्या पुऱ्या तयार होतात. तुम्हाला भोपळा नसेल घालायचा तर नुसतं तिखट, मीठ, ओवा घालून आणि तीळ घालून सुद्धा करू शकता. पण भोपळा घातल्यामुळे अगदी पौष्टिक आपल्या तिखट मिठाच्या पुऱ्या झालेल्या आहे. कधीही करून खाऊ शकता, प्रवासाला नेऊ शकता आणि चहाबरोबर खाऊ शकता किंवा बटाट्याच्या भाजीबरोबर खाऊ शकता. झालेले आहे खमंग खुसखुशीत आपल्या भोपळ्याच्या पुऱ्या तिखट मिठाच्या. करून पहा आणि परत एकदा सांगते, तुम्हाला माझ्या किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता हेही सांगू शकता आणि आपलं घरचं चॅनल आहे त्याचप्रमाणे मला कमेंटही करू शकता. यात काही बदल करायचा असला तोही सांगू शकता. बाय.